कलयुग में जन्मदिन मनाने को लोग अपना एक शौक समझते हैं और अपने जन्मदिन के मौके पर हजारों लाखों रुपए फिजूल खर्च कर देते हैं। लेकिन कुछ लोग ऐसे भी हैं जो अपने जन्मदिन के अवसर पर मानवता का परिचय देते हैं। उन्हीं में से एक है अंजनगांव सुरजी के सचिन। दरअसल सचिन गावड़े जन्मदिन यादगार बनाने के लिए कुछ ऐसा कार्य करते हैं जो समाज के लिए आदर्श है। जन्मदिन के मौके पर ऐसी मिसालें बहुत कम ही देखने को मिलती हैं। जैसी मिसाल अमरावती जिले के अंजनगांव सुरजी में उप शहर प्रमुख शिवसेना सचिन गावड़े ने अपने जन्मदिन के मौके पर समाज के सामने पेश की। सचिन ने अपने जन्मदिन के उपलक्ष्य में शहर के स्कूलों में जाकर 1000 से ज्यादा गरीब बच्चों को बुक, पेन और जरूरी स्कूल सामग्री बांटी। आपको बता दें कि सचिन गावड़े हमेशा ही मानव सेवा में तत्पर रहते हैं। कोरोना काल में भी सचिन गावड़े ने बिना जाति भेदभाव और कोरोना से निडर होकर मानव सेवा की। हर साल अपने जन्मदिन को यादगार बनाने के लिए सचिन गावड़े कोई न कोई ऐसा कार्य करते हैं। वहीं मानवता को तत्पर रखते हैं और सचिन गावड़े जैसे लोग नई पीढ़ी के लिए प्रेरणादायी हैं। अंजनगांव सुरजी से साजिद सौदागर की ये रिपोर्ट। सचिन दादा गावंडे यांचा आज वाढदिवस। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांनी आमच्या शाळेत येऊन जे जिवंत परमेश्वर म्हणतात, आपण नेहमीच दगडाच्या मूर्तीची पूजा करतो, पितळच्या मूर्तीची पूजा करतो, पण जिथे जागते जे परमेश्वर असतात त्यांची पूजा केली जात नाही। तर मला तरी असं वाटते की जे जिवंत परमेश्वर आहे त्यांना आज सचिन भाऊंनी जे साहित्य दिले त्याबद्दल मी त्यांचे नगर परिषद प्राथमिक मराठी कन्या शाळा क्रमांक 9 तर्फे खूप खूप अभिनंदन करते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सचिन दादा आमच्या शाळेमध्ये आपल्या शाळेमध्ये वाढदिवस साजरा करायला आलेले आहेत। सचिन दादाची एक विशेषता आहे, कोणतेही कार्य असेल तर ते मन लावून करणे आणि ते 100% पूर्णत्वास नेणे। त्याच उद्देशाने सचिन दादा नेहमी आपल्या कार्यात धडपडत असतात आणि आज तर त्यांचा वाढदिवस आहे। वाढदिवस म्हटला तर जिथे गरज आहे तेथे जाऊन गरजूंना मदत करणे असा त्यांचा स्वभाव आहे। म्हणून जे आपले विद्यार्थी आहेत, विद्यार्थी म्हणजे काय, एक छोटे छोटे फुलं आहेत, देवाचं रूप आहे विद्यार्थीमध्ये म्हणजे। आणि ज्या शाळेमध्ये विद्येचं दान होते अशा ठिकाणी ते येऊन आपल्या विद्यार्थ्यांना जे स्टेशनरीचे साहित्य असते, बुक असेल, पेन असेल, असं वाटप करून एक प्रकारे शाळेला आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक प्रकारे ते काय करतात, मदत करतात। आणि हा त्यांच्या कार्याची धडपडच पाहून आम्हाला त्यांचं कौतुक करावंसं वाटते। म्हणून मी माझ्या शाळेच्या वतीने, माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या वतीने आणि सर्व विद्यार्थी मित्रांच्या मदतीने पुनश्च त्यांना वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी गावंडे सरांचा बर्थडे आपण आपल्या शाळेमध्ये साजरा केला आहे। त्यांचा अत्यंत चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे। ते आपल्या वाढदिवसाला दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना आमच्या शैक्षणिक साहित्याचे दरवर्षी वाटप करतात। हाच उपक्रम त्यांनी असं भविष्यात सुद्धा चालू ठेवावा असं आम्हाला वाटते आणि त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ते शास्त्र आहे ते की महत्त्वाचा विषय असा आहे की मी बरेचसे लोक पाहतो की वाढदिवस साजरा करत असताना मोठमोठे रिकामचोट खर्च फार जास्त होतात। पण माझं म्हणणं हे आहे की कोणताही खर्च करत असताना तो समाज उपयोगी लागला पाहिजे आणि त्या समाज उपयोगी खर्चाच्या मागं माझा उद्देश एकच होता की शाळेची